आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा असं छानसं तयार झालंय आयुष्यातल्या एका सुंदर दिवसाच्या सुंदर आठवणी साठवून. मला आणि नम्रताला छान छान शूट करायचं होतं. मग ठरल्याप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही कोल्हापुरातल्या खाऊ गल्लीत गेलो. बिहाइंड द कॅमेरा आमच्यासोबत होते कोल्हापूरचे ब्लॉगर कोल्हापूरकर ऋषी. खाऊ गल्लीत गेल्या गेल्या पावभाजीच्या वासानं सगळ्यात पहिल्यांदा मला तिकडे अट्रॅक्ट केलं. त्याच्यामुळे मग एक पावभाजी घेतली आणि त्यासोबत एक बर्गर पण घेतला. पैकी खाऊन घेतलं. दोन्हीची टेस्ट एक नंबर होती. आमच्या रिॲक्शन वरनं कळलंच असेल. मग आम्ही गेलो महालक्ष्मीच्या इथं. खूप दिवसांपासून आम्हाला महालक्ष्मीचं दर्शन करायचं होतं आणि नम्रताला छान ट्रॅडिशनल शूट पण करायचं होतं. खूप क्यूट दिसत होती ती ह्या सिंपल अशा साडीमध्ये. मग छान छान असं आम्ही शूट घेतलं आणि फायनली मंदिरात गेलो. एवढ्या गर्दीत पण आमचं एवढं भारी दर्शन झालं की नाही, एक मनाला असं समाधानच वाटलं. मंदिराच्या परिसरात थोडासा वेळ घालवला. छान मनशांती मिळाली आणि बाहेर आल्यावर ह्या काकींच्याकडे अशी करवंद दिसली. ती घ्यायचं आणि खाण्याचा मोह काय आवरला नाही, त्यामुळे आम्ही ती घेतलीत. पहिलं तर नम्रताला आंबट लागलं, पण नंतर छान लागलं. पाऊस पडल्यामुळे हे स्ट्रगल बघा. नवरीचा लेहंगा उचलायला 4-4 माणसं सोबत. मग महाद्वार रोडला जरासा फेरफटका मारला आणि लहान लहान मुलींचं असलं भारी भारी कलेक्शन आहे की नाही, काय विचारू नका. बाहेर आत्ताच पाऊस पडून गेलाय तरी पण आम्ही कोल्ड्रिंक्स मागवल्या. पावसात कोल्ड्रिंक्स घेण्याची मजा वेगळीच. आम्हाला भेटलेले आमचे मित्र राधाई मीडियाचे सर्वेसर्वा विराज कुलकर्णी आणि कोल्हापूरचे फेमस फूड ब्लॉगर बिंदास्त माही ना भेटून मस्त कोल्ड्रिंक्स घेतली आणि आजचा दिवस संपवला. बाय.